श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। लवकरच येत आहे श्रावण महिना। श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे असं म्हटलं जातं, ते काही खोटं नाहीये। आता सध्या पाऊस खूप जास्त आहे, म्हणजे आता तो जास्त झालेला आहे। ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस हा धोक्याची पातळीवर बरेच शहर आहेत। मात्र श्रावण महिना हा प्रत्येकालाच आवडतो आणि श्रावणातली हिरवळ, श्रावणातले धबधबे हे नजरेला सुखावून जातात। परत वर्षभर आपल्याला हे सगळं कधीही बघायला मिळत नाही। त्यामुळे श्रावण महिन्याची आपण हिरवळीसाठी जशी वाट बघत असतो, तशीच भगवान शंकरांच्या सेवेसाठी सुद्धा आपण श्रावण महिन्याची आतुरतेने वाट बघत असतो। श्रावण महिना विशेष करून भगवान शंकरांची सेवा का केली जाते, तर चातुर्मासात आपले भगवान विष्णू जे असतात ते निद्रावस्थेत असतात आणि संपूर्ण पृथ्वीचं सगळं काही काम ते शंकरांच्या हातामध्ये सोपवतात। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शंकर भगवानांची सेवा केली जाते। शंकर भगवानांची सेवा केल्यामुळे आपले आरोग्य, आपलं आयुष्य वाढतं आणि आपल्याला अचानक अपघात होऊन किंवा अचानक मृत्यू येणे हे सगळे काही आपले टळून जाते असं म्हटलं जातं। कारण आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करतात, आपलं पालन पोषण करण्याचं काम विष्णू भगवान करतात, तसंच आपल्या मृत्यूनंतरचं काम म्हणजे मृत्यूनंतरचं जे काही आहे ते भगवान शंकर करतात। म्हणून आरोग्य देवता कोण, तर आरोग्य देवतांना भगवान शंकरांना मानले जाते। आपल्याला भगवान शंकरांच्या सेवा काय काय करायच्या आहेत, श्रावण महिना आलेला आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला शिवलीलामृत मधला 11वा अध्याय दररोज पठण करायचा आहे। श्रावण महिन्यात एकही दिवस चुकवू नका। अगदी पिरियड आला तरी तुम्ही मोबाईलवर तो काढा आणि वाचा। दररोज शिवलीलामृत मधला 11वा अध्याय वाचायचा म्हणजे वाचायचा, कुठल्याही परिस्थितीत तो चुकवायचा नाही। दररोज पारद शिवलिंग, आता पारद शिवलिंगाचा विषय निघाला म्हणून सांगते, आपल्याकडे पारद शिवलिंग आणि स्फटिक शिवलिंग विक्रीसाठी अवेलेबल आहे। ते तुम्हाला सिद्ध करून देणार। हवे असेल तर तुम्हाला खाली नंबर दिला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट साधा। तर तुमच्याकडे जे कोणते शिवलिंग आहे किंवा तुम्ही पारद शिवलिंग मागवा। किमान श्रावणातला एक सोमवार जरी तुम्हाला त्याच्यावर सेवा करायला मिळाली तरी ते खूप शुभ आहे। पारद शिवलिंगावर सेवा केल्यामुळे काय घडते, तर पारद शिवलिंगावर सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही अचानक मृत्यू, म्हणजे आता आपल्याला भीती असते बघा, आपले पती बाहेर गेलेत, गाडीवर गेलेत किंवा कुठल्या गाडी चालक ते आहेत, येत आहेत, एसटीने येत आहेत, रेल्वेने येत आहेत, तर आपल्या मनात एक धाकधूक असते, ऍक्सिडेंट तर होणार नाही ना, मुलं शाळेत गेली किती येईपर्यंत, मुलं सहलीला गेली किती येईपर्यंत, अशी कायम भीती असते की आपल्याच अंगावर गाडी तर येणार नाही ना। म्हणजे त्याला म्हणतात अचानक मृत्यूचा योग येणं। अचानक मृत्यू किंवा डिप्रेशन मध्ये जाऊन कुणाला वाटतं की सुसाईड करावं, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या पारद शिवलिंगावर तुम्ही जर सेवा केलीत, म्हणजे रोजच्या रोज अभिषेक केलात, तर तुमच्या या सगळ्या गोष्टी चुकूनही घरामध्ये होत नाही। त्याचप्रमाणे शिवलिंगावर, पारद शिवलिंगावर किंवा कोणत्याही रोज दुधाने, म्हणजे एक 2-3 चमचे दूध जरी घेतलं आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप केलात, तर तुमच्या घरात दुधाने हे केल्यामुळे, अभिषेक केल्यामुळे सुख समृद्धी चालून येते। पाण्याने अभिषेक केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा थंडावा राहतो, कारण भगवान शिवशंकरांना पाण्याचा अभिषेक अत्यंत जास्त प्रिय आहे। भगवान भोलेनाथ खरंच नुसतं 1 लोटा पाणी जरी त्यांना तुम्ही दिलं तरी भगवान शंकर अत्यंत जास्त खुश होतात। त्याचप्रमाणे तुम्हाला बेलपत्र, जितके दिवस श्रावणातले तुम्हाला बेलपत्र दिसतील, झाड असेल तिथून आणा आणि जर पूर्ण महिना 108 बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणत रोज जर तुम्ही वाहिलीत, प्रत्येक बेलपत्राला गंध लावायचा आणि ते पालथं घालायचं, कधीही सरळ बेलपत्र घालायचं नाही। रोज जर 108, 11, 5 अशी बेलपत्र तुम्ही वाहिलीत तरीही तुम्हाला खूप म्हणजे खूप आयुष्यात पुण्य लागेल आणि तुमचे सगळे अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल। आता ताई आम्हाला 108 पानं नाही मिळत, तुम्हाला सांगू का, बेलपत्र कधीही शिळं होत नाही किंवा बेलपत्राचं कधीही निर्माल्य होत नाही। एकच बेलपत्र तुम्ही जर 108 वेळा चढवलं, तेच दुसऱ्या दिवशी आणि तेच महिनाभर वापरलं तरीही चालतं, कारण बेलपत्र आणि तुळस कधीही शिळी होत नाही
असं म्हटलं जातं। त्यामुळे दररोज तेच वापरलं तरी चालेल, पण सेवा करा, सेवा चुकवू नका। चांदीचे बेलपत्र, श्रावण महिन्यात चांदीचे बेलपत्र आणून पारद शिवलिंगावर जर तुम्ही स्थापन केलं किंवा तुमच्याकडे जे असेल त्या शिवलिंगावर स्थापन केलं आणि रोज त्याच्यावर फक्त 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणत जर ते वाहिलं, तरीही तुमच्या आयुष्यात सुख, संपत्ती, आरोग्य, आयुष्य आणि स्वस्तातलं आहे। चांदीचं म्हणजे असं नाही की तुम्हाला 2-3 हजार रुपये घालवायचे, मात्र 150 रुपयांपर्यंत ते बेलपत्र, अगदी पातळ पान आणायचं आणि ते व्हायचं, खूप पुण्य लागतं। आणि जर नैसर्गिक असेल, ताजं असेल तर त्याहून चांगलं, मात्र रोजच ते मिळतं असं नाही, म्हणून एक चांदीचं तुम्ही करावं अशी तुम्हाला मी सांगते। त्याचप्रमाणे भगवान शंकरांना शिवलीलामृत 11वा अध्याय म्हणजे संपूर्ण शिवलीलामृताचा पाठ केल्याचे पुण्य मिळते, म्हणून शिवलीलामृत मधला 11वा अध्याय तुम्ही दररोज वाचा। सकाळी उठा, दर सोमवारी उपवास हा धरा। श्रावणातले तुम्ही सोमवार कधीही सोडू नका। वर्षभर तुम्हाला नाही जमत कुठलेही उपवास करणं, किमान श्रावणातले सोमवार करा आणि मग बघा काय फळ मिळते ते। भगवान शंकर हे भोळे आहेत, शंकरांना भोळा देव म्हटलं जातं। त्यांच्या पुढे जर तुम्ही तुमची खरंच काय आयुष्यात अडचण असेल आणि तुमच्या डोळ्यातून 2 थेंब जरी पाणी भगवान शंकरांच्या समोर निघाले, तर तुमचं म्हणणं त्यांनी ऐकलंच समजा। मग तुम्ही जर दुःखी आहात, सध्या खूप विवंचनेत आहात, खूप कुठल्या तरी त्रासातनं जात आहात, तर तुम्ही अत्यंत मोठं संकट असेल तरच हा उपाय करायचा आहे। शिवलिंगावर मंदिरातल्या जाऊन मोहरीच्या तेलाचा अभिषेक करायचा आहे। आता काही लोक म्हणतील तेल वाया जाईल, मी काय सांगितलं, अत्यंत मोठं संकट असेल तर, की ते तुम्हाला आता सहनच होत नाहीये असं संकट, असं कर्ज असेल तुम्हाला, तर मोहरीच्या तेलाचा अभिषेक श्रावण महिन्यात एकदा तरी तुम्ही शिवलिंगावर करा आणि तोही मंदिरात जाऊन करा। मात्र अजून एक सांगते की हा अभिषेक करताना आधी पाणी, मग मोहरीचं तेल आणि मग ते तुम्हाला शिवपिंड स्वच्छ पाण्यानं पुन्हा एकदा धुवून घ्यायचे किंवा पंचामृतानं, म्हणजे त्याचा तेलकटपणा सगळा निघून जाईल। आणि मग त्याच्यावर भस्म लावायचं आहे, बेलपत्र व्हायचे आहेत, पांढरं वस्त्र घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत। आणि तुमची इच्छा जर पूर्ण झाली तर पुढच्या वर्षी दही भाताचं लेपण लावीन, दही भाताचं लेपण ब्राह्मणांकडून लावून घेतात, दही भाताचं लेपण लावीन असं तुम्हाला भगवान शंकरांजवळ मंदिरामध्ये बोलायचं आहे। भगवान शंकरांसोबत भगवान गणपती पार्वती यांची सुद्धा पूजा श्रावण महिन्यात उच्च कोटीची मानली जाते। त्यामुळे तुम्हाला श्रावण महिन्यात भरपूर चान्स आहे, भरपूर सेवा आहेत, भरपूर उपाय आहेत जे आपल्या चॅनलवर आता येणार आहेत। तर अगदी अवश्य सगळे चॅनल आत्ता व्हिडिओ जे येतील ते न चुकता बघा आणि ते सगळे उपाय, सेवा जेवढ्या तुम्हाला शक्य आहेत तेवढ्या करा। कारण शंकर भगवानांची सेवा ही सगळ्यात मोठी सेवा मानली जाते आणि ती लवकर रुजू होते आणि लवकर आपलं ते म्हणणं ऐकतात, असे आहेत भोळे शिवशंकर। त्यामुळे शंकराची सेवा, शंकराचे जे उपाय सांगेन मी, पिंडीवर काय काय व्हायचं, काय काय नाही, काय वाचायचं, काय नाही, हे सगळं आत्ताच तुम्ही काय आणून ठेवा, शिवलीलामृत मधला 11वा अध्याय घरामध्ये आणून ठेवा, रुद्राक्षाची माळ घरामध्ये आणून ठेवा, नसेल माझ्याकडून मागवा। त्याचप्रमाणे पारद शिवलिंग घरामध्ये असलंच पाहिजे, एक काहीतरी 2 खर्च कमी करा आणि पारद शिवलिंग घ्या, खूप चांगले रिझल्ट आहेत। तळमळीने सांगते, माझ्याकडनंच घ्या असा अट्टहास माझा नाही, पण पारद शिवलिंग घरात घ्या, तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल। बघा तुम्ही घेऊन, जसं आपलं कुबेर यंत्र, श्री यंत्र, मेरू यंत्र घ्यायला जितकं महत्व आहे तितकंच महत्व पारद शिवलिंगाला आहे। सगळ्यात श्रेष्ठ शिवलिंग मानलं जातं ते पारद शिवलिंग। असं म्हटलं जातं की भगवान शंकरांच्या एक थेंब वीर्य पडलं होतं आणि त्यापासून हजारो कोटी पारद शिवलिंग तयार झाले होते, म्हटल्यावर ते शंकराचा एक अंश आहे पारद शिवलिंग। आपल्या घरात ते शिवलिंग असणं म्हणजे भगवान शंकराचा अंश घरात असणं असं म्हटलं जातं। म्हणून भगवान शंकरांच्या या सेवा आणि हे उपाय करायला विसरू नका। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत मस्त राहा, हसत राहा, खुश राहा, अपेक्षा ठेवू नका, निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नका। श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।